सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे प्रचाराचं महाराष्ट्रातलं रणशिंग फुंकणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमधून प्रचाराचा बिगुल वाजवतील। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून प्रचाराला सुरुवात करतील। 10 एप्रिलला पंतप्रधान मोदींची पहिली सभा रामटेकला तर दीक्षाभूमीला अभिवादन करून 14 एप्रिलला चंद्रपुरात सभा घेतील। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। तुषार, पहिल्या टप्प्यातल्या सभांचा जवळपास चित्र स्पष्ट होतंय। मोदी येणार म्हणजे भाजपचा हुकमी एक्का मैदानात। काय रणनीती आहे भाजपची? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वपूर्ण असं राज्य आहे आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं असेल तर विदर्भ हा भाजपासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रमुख 2 एक्के आपल्याला भाजपा मैदानात उतरवताना पाहायला मिळणार आहेत। 6 एप्रिलला या ठिकाणी सुरुवातीला अमित शहांच्या विदर्भामध्ये सभा होताना पाहायला मिळणार आहे, तर 10 तारखेला रामटेकमधून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रचाराचं रणशिंग फुंकताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी दीक्षाभूमीमध्ये जाऊन ते अभिवादन करतील आणि 14 तारखेला चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा घेताना पाहायला मिळणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंबहुना योगी आदित्यनाथ असतील, यांच्या महाराष्ट्रभर आपल्याला जवळपास 10 पेक्षा जास्त सभा होताना पाहायला मिळणार आहे। कारण की महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला भाजपाचे सर्व प्रमुख उमेदवार हे मैदानात उतरवताना पाहायला मिळणार आहे। त्यापैकी भाजपाने जे भाजपाचे प्रमुख 2 एक्के समजले जातात, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आता पहिल्या टप्प्यासाठी विदर्भामध्ये थेट मैदानामध्ये भाजपा उतरवताना पाहायला मिळते। 6 एप्रिलला स्वतः अमित शहा आपल्याला विदर्भाच्या दौऱ्यामध्ये आहेत, विदर्भामध्ये ते आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळतील। तर 10 तारखेला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेकमध्ये पहिली सभा घेतील, तर दुसरी सभा 14 तारखेला आपल्याला त्यांची चंद्रपूरमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता भाजपा प्रचार मोहिमेमध्ये आपल्याला आघाडीवर आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता या 2 प्रमुख नेत्यांच्या सभांनी आपल्याला विदर्भामध्ये आपल्याला भाजपाची प्रचार यंत्रणा अधिक सक्षमपणे ग्राउंड पातळीवरती होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या 2 सभा असतील किंबहुना महाराष्ट्रातले देखील प्रमुख नेते आपल्याला आता विदर्भाचे दौरे आणि प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं।